बसस्थानकाजवळ गांजाचा साठा उघड, 10,000चा मुद्देमाल जप्त. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. शहादा शहरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत बसस्थानक परिसरातून 512 ग्राम गांजा जप्त केलाय. या कारवाईत 10,240 रुपयाचा गांजा हस्तगत करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 28 जुलैच्या रात्री बसस्थानक प्रवेशद्वाराजवळील आपले सरकार सेवा केंद्राजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. यावेळी पठाण नसीर खा उर्फ गुड्डू नदीम खान वय 44 राहणार बॉम्बे बाजार खेतिया रोड शहादा याची झडती घेण्यात आली. झडती दरम्यान त्याच्याकडे असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत पान व फुलांसह 512 ग्रॅम सुका गांजा आढळून आलाय. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा गांजा स्वतःच्या वापरासाठी तसेच विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त केलेला गांजा ताब्यात घेण्यात आलाय. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली असून पुढील तपास शहादा पोलीस करीत आहेत. परिवर्तन 24 न्यूज अंमली पदार्थाविरोधातील अशा धडक कारवायांच्या आणि नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचे सर्वात वेगवान आणि विश्वासार्ह अपडेट्स देत राहील. परिवर्तन 24 न्यूज, सत्य बेधडक वेगवान.